भाऊ, उदय भालेराव यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की एकेकाळी आपण हे कुठेतरी कोणाच्या तरी मागे होते. काय सांगणार भाऊ याबाबत आपण? श्री भालेराव आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहे. त्यांनी केलेले वक्तव्य हे अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. मी जो विषय केला, कुत्र्यासारखे शेपटी हलवत होते, हा विषय जे माझे टिंगलटवाळे करत होते त्यांच्याविषयीचा होता, कार्यकर्त्यांविषयी नव्हता. कार्यकर्त्यांना मी जीवापाड प्रेम केलं. कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही सगळे मोठे झालो याची जाणीव मला आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांविषयी मी बोलणं हे शक्यच नाही आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये छोटासा विषय असला की नाथाभाऊचं नाव घ्यायचं आणि नाथाभाऊची टिंगल करायची. असे जे काही टिंगल करणारे आहेत किंवा उपरोधिकपणे बोलणारे आहेत, अशांसाठी माझा हा विषय होता. आणि ती वस्तुस्थिती आहे की ज्यांना मी मोठं केलं, लहानाचं मदत केली, ते आज अशा रीतीनं बोलत आहेत. तिथल्या तर उदय भालेरावांना आणखी एक माझा सल्ला आहे की मी 90ला पक्षप्रवेश केला, हा नवीन शोध तुम्ही कुठून लावला? मला वाटतं तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहे असं तुम्ही सांगितलं. 1973ला आपल्या 83ला ज्यावेळेस पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर झालं तळजाईला 3 दिवसाचं, त्या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये 3ही दिवस डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या समवेत मी होतो. लागल्यास अजूनही बापू मांडे वगैरे सारे सहकारी उपस्थित आहे, त्यांना विचारा की मी त्या ठिकाणी होतो का नव्हतो. त्यानंतर हिंदू संमेलन झालं आळंदीला, तिथे होतो. त्यानंतर अटलजींच्या उपस्थितीमध्ये सोलापूरला भारतीय जनता पार्टीच्या सरपंचांचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाला मी स्वतः उपस्थित होतो. आणि मग नवीन शोध कुठून लावला की 90 साली मी प्रवेश केला. मला वाटतं की उदय भालेरावांना पूर्ण माहिती नाही. पूर्ण माहिती घेऊन त्यांनी बोललं तर अधिक चांगलं झालं असतं. माझ्यासारखा ज्येष्ठ वगैरे हे शब्द लावू नका. मी कधी मला ज्येष्ठ समजलो नाही. मी आपला सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु अशा स्वरूपाचं जरा माहिती घेऊन बोललं तर मला अधिक चांगलं होईल. उदय भालेरावांविषयी माझ्या मनात आदर आहे. त्यांनी आणि वगैरे गेल्या अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. वाय.जी. महाजन सरांचे PA म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे एकत्र राहून आम्ही केलं आहे. परंतु मी कधीही काँग्रेस पक्षामध्ये नव्हतो. मी कधी कोणत्याही पक्षामध्ये, मी पूर्व आघाडीबरोबर होतो. हरिभाऊ जवरे पूर्व आघाडीचे सदस्य होते, त्यांच्याबरोबर निश्चित होतो. परंतु काँग्रेसच्या विचाराशी कधीही सहमत नव्हतो. आणि हा नवीन प्रवेशाचा उपक्रम भालेरावांनी काढला याचं मला आश्चर्य वाटलं.